हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. श्री शीतला स्तोत्र, मराठी भाषण. ईश्वर उवाच. भगवान शिव म्हणाले, गाढवावर बसलेल्या हातात झाडू आणि कलश धारण केलेल्या आणि डोक्यावर सूप धारण केलेल्या अशा दिगंबर माता शीतला देवीला मी वंदन करतो. सर्व रोगांचे आणि भयाचे हरण करणाऱ्या शीतला देवीला मी प्रणाम करतो. ज्यांच्या कृपेने गोवर, कांजण्या आणि मोठ्या फोडांचे मोठे संकट दूर होते. जो मनुष्य तापाने किंवा शरीराच्या दाहाने त्रस्त होऊन शीतले शीतले असे देवीच्या नामाचे स्मरण करतो, त्याचे भयावह रोग आणि त्रास लवकरच नष्ट होतात. जो माणूस पाशामध्ये देवीचे ध्यान करून तिची पूजा करतो, त्याच्या घरात कधीही संसर्गजन्य किंवा फोडांचे भयंकर आजार उद्भवत नाहीत. हे माता शीतला, तीव्र ज्वराने होरपळलेल्या, आजारपणामुळे अंगाला दुर्गंधी सुटलेल्या आणि डोळ्यांचे तेज गमावलेल्या व्यक्तींसाठी तू एकमेव संजीवनी आहेस. हे देवी, तू मानवी शरीराला होणारे कठीण रोग दूर करतेस. जे लोक फोडांच्या आणि उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी तू अमृताचा वर्षाव करणारी माऊली आहेस. कुष्ठरोग आणि त्वचेच्या गंभीर आजारांचे निवारण तू करतेस. तुझ्या कृपेने माणसाचे खाज, खरूज आणि इतर त्वचारोग दूर पळून जातात. ज्या असाध्य व पाप रूपाने आलेल्या रोगांवर कोणताही मंत्र किंवा औषध काम करत नाही, तिथे केवळ तुझाच आश्रय मिळतो. सर्व संकटांचा नाश करणाऱ्या हे जगतजननी शीतला माते, आम्ही तुला भजतो. हातात झाडू, कलश घेतलेल्या आणि गाढवावर स्वार झालेल्या तुझ्या दिव्य रूपाचे जो मनुष्य आपल्या डोळ्यासमोर ध्यान करतो, तो सर्व व्याधीमधून मुक्त होतो. तूच पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश ही पंचमहाभूते आहेस. तूच या संपूर्ण विश्वाची माता आणि परम श्रेष्ठ देवी आहेस. सर्वांचे पालनपोषण करणारी, पृथ्वीरूप असणारी, संपत्ती देणारी आणि नेहमी आनंद देणारी, अशा सर्व रोगांचा नाश करणाऱ्या शीतला देवीला मी मनोभावे नमस्कार करतो. इति शुभम भवती.